चरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। जयाचा जरी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मेले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू, प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठ परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। धर गोपालन रत गोकुल संकट, हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे, जय जय राम जय जय राम जय जय राम। नवनीत प्रिय नवल विनोद विहारी, कृष्ण हरि हरि, जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरी, जय जय
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 शरणागत दिना चरणी घे शरणागत दिना शरणागत दिना चरणी घे शरणागत करुणा दृष्टी निहारी निहार निहार जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तन ये सद्गुरु राया कीर्तन ये सद्गुरु राया गुरुराया 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 ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया मती मंद मी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया दीन दीन परिमनास वाटे इच्छा तव गुण गाया ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया एका विनवी जनार्दन ते एका निरंजनी चाराय निरंजनी चाराय ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया हिंदुराया गुरुराया गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय श्री स्वामी समर्थ रामदास महाराज की जय
रामदास माऊली या करी रामदास माऊली रामदास माऊली माय माझी रामदास माऊली वच्छाला धेनु जैसी वच्छाला धेनु जैसी करी करुणा सावली माय माझी रामदास माऊली रामदास माऊली माय माझी रामदास मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊले माय माझी हे उचलित पाऊले दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर कर सावली दया करी सुख कर कर सावली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम 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 सीताराम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री प्रहलाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता तरी करी सार्थक काय आता तरी सार्थक काय आता तरी सार्थक काय
आता तरी सार्थक काय आता तरी आता तरी करी सार्थक काय आता तरी करी सार्थक काय आता तरी मानव देह पुन्हा नाही मानव देह पुन्हा नाही आता तरी करी सार्थक काय आता तरी टाकुनी धनकांता ममता ममता धनकांता ममता सुखाने वर्णाश्रम करिता प्रपंची उदासीन होई हो आता तरी सार्थक काय आता तरी करी सार्थक काय आता तरी ऐके सत्कीर्तन श्रवणी वदरे हरि 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 वदनी कराही प्रभु सेवा गेही दान बहु दीनासी देई आता तरी करी सार्थक काय आता तरी करी सार्थक काय आता तरी शिवदिन बोले मृदु वचनी शिवदिन बोले मृदु वचनी मृदु वचनी शिवदिन बोले मृदु वचनी ऐकून घेई श्रुती वचने मृदु वचने श्रुती वचने ऐकून घेई श्रुती वचने आता तरी करी सार्थक काय मानव देह पुन्हा नाही आता तरी करी सार्थक काय आता तरी आता तरी आता तरी करी सार्थक काय जय जय रघुवीर समर्थ। पैठण निवासी शिवदिन केसरी महाराज यांचं हे पद आहे। ही पद ऐकायला दुर्मिळ आहेत। आपल्या माहितीतली पद
माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया, हे त्यांचंच. गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्यास्नान, गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. शिवदिन केसरी पायी आणि सद्गुरु वाचुनी दैवत नाही. असे दर्जेदार काव्य रचना ज्यांच्या आहेत ते शिवदिन केसरी महाराज, पैठण निवासी. ते म्हणाले, आता तरी करी सार्थक काही, मानव देह पुन्हा नाही. का म्हटलं आता तरी, ही 4 अक्षर जास्तीची नाही वाटत का? हे कसलं काव्य? सुरुवातीलाच आता तरी. पण या पदातलं आता तरी या 4 अक्षरातच खरं मर्म भरलेलं आहे. आता तरी केव्हा म्हणतो आपण? शाळा उघडल्या, जुलै झाला, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, परीक्षेचे दिवस येतात. तोपर्यंत वडील बोलत नाही आणि त्या कार्टाला म्हणतात, ए झोपेत आहे का? किती दिवस राहिली परीक्षा? आता तरी. काय तसं सद्गुरू आपल्याला सांगतात, आयुष्य संपत चाललंय, केव्हा करणार? आता तरी. अरे आयुष्य संपत आहे, वरती जाण्याची वेळ आली आहे. तू काय स्वतःचं कल्याण करण्याकरता काय केलं आणि आता केव्हा करणार? आता तरी करी सार्थक काही. ते म्हणाले, मी का सांगतो तर मानव देह पुन्हा नाही. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता करण्याकरता हा सुंदर मनुष्य देह तुला दिलाय. 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. आचार्य म्हणाले, दुर्लभम त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. महापुरुष म्हणजे संत सद्गुरू, यांचा सहवास दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. आणि हा देह फार कष्टाने प्राप्त झाला आहे. एवढं सगळं असून आपलं चित्त कुठं असतं? प्रपंचाच्याकडे, विषयाकडे, परमार्थाकडे नसतं. एक जुने कवी म्हणाले, भूलसी कसा रे मनुजा, भूलसी कसा रे मनुजा, भूलसी कसा. काहीच केलं नाही, कशात गुंतलाय? भूलसी कसा रे मनुजा, भूलसी कसा. जप तप साधन, जप तप साधन काही न करिसी, जप तप साधन काही न करिसी. आसुनी देह तुझ नरसम ऐसा, भूलसी कसा रे मनुजा, भूलसी कसा. जुन्या पठडीच्या चाली आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवल्या. अगणित घटी पळ जाती निघोनी. दुसरीकडे समर्थ सुद्धा म्हणाले, घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो, राम का हो म्हणाना.
एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर गेले, चार प्रहर संसाराच्या सावटीने नेले. अगणित घटीपळ जाती निघोनी, अगणित घटीपळ जाती निघोनी, खटपट हरिभजने न च करिसी, खटपट हरिभजने न च करिसी, निशिती निशोधिसी अनय पथ ऐसा भूलसी कसा रे मनुजा, भूलसी कसा, भूलसी कसा रे मनुजा, रे मनुजा भूलसी कसा, भूलसी कसा, भूलसी कसा. या मनुष्य देहाचे निज्ञान, मनुष्य देहाला येऊन काय करायचं? सच्चिदानंद पदवी घेणे आणि एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. जय जय रघुवीर समर्थ. आता तरी करी सार्थक काही, मानव देह पुन्हा नाही. असं सांगतात की 84 लक्ष योनी जन्म झाल्यानंतर कुठे मानव देहाची प्राप्ती होते. म्हणजे या जन्म मरणातून बाहेर पडण्याकरता एकच दार आहे, नरदेह. आणि नरदेहाला आला असताना जर विषयाला भुलला, त्यातच गुंतून राहिला, तर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावं लागेल. एका आंधळ्याला 2 मैल पटांगण असलेल्या ताऱ्याच्या कुंपणाचं पटांगण, त्या पटांगणात आंधळ्याला सोडलं. त्या पटांगणातनं बाहेर पडण्याकरता एकच दार होतं. त्याला तारेजवळ सोडलं, त्यांनी तो तार धरला धरला धरला, असा फिरत 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 2 मैल घेरा पूर्ण झाला. आता इकडे दार, दाराने बाहेर पडणार, एवढ्यात त्याच्या हाताला काहीतरी खाज सुटली. हात त्यांनी सोडले आणि हात वगैरे चळून पुन्हा तार पकडला. तोपर्यंत हे जे दार होतं ना बाहेर पडण्याचं, ते मागे पडून गेलं. आता ते दार केव्हा येईल? जेव्हा 2 मैल पुन्हा फिरेल हा, तेव्हा बाहेर पडण्याचं ते दार येईल. असं हे नरदेहरूपी दार आहे. विषयात गुंतला आणि नरदेहरूपी दार निघून गेलं, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडला. म्हणून जप तप साधन काही न करसी, असुनी थोर तुझ. एवढा भगवंतानी मानव देह दिलेला आहे. या नरदेहाच्या सकलेंद्रियांच्या ठिकाणी पटुत्व आहे. वामन पंडित म्हणाले, पटुत्व सकलेंद्रिय मनुजता सुवंशी जनी. सकलेंद्रियांच्या ठिकाणी पटुत्व आहे. जन्म कुठे मिळाला? मनुजता सुवंशी जनी. उत्तम कुलात जन्म मिळाला आणि त्यात द्विजत्व ही दिले भले, बहु अलभ्य जे की जनी. यशश्रवण कीर्तनी रुची दिली तरी हावरा, म्हणे अधिक द्याच की अखिल याच की हा वरा. सद्गुरुनाथ महाराज. सकलेंद्रियांच्या ठिकाणी पटुत्व आहे. असा महत्वाचा देह, उत्तम कुलात जन्म दिला. ज्ञानी असतात उत्तम कुलात जन्माला आलेले. सुवंशात जन्म झाला. पण प्रसिद्धीच्या मागे लागलेले लोक ज्ञानाच्या ऐवजी, कलेच्या ऐवजी नकला सुद्धा करतात. आणि त्यांच्या नकलांचे बोर्ड चौकात चौकात लागलेले असतात. आज सुप्रसिद्ध शहाणेरावांच्या नकला आहेत. ते हुबेहूब गाढवासारखं ओरडून दाखविणार आहेत. तरी त्यांचा गाढवपणा सिद्ध करण्याकरता बहुसंख्येने जमावं. सद्गुरुनाथ महाराज. एवढं ज्ञान दिलंय, सुंदर देह दिलाय,
सकलेंद्रियांच्या ठिकाणी पटुत्व आहे, पण काय करावं ते उमजत नाही, नको ते करतात, त्यामुळे लयाला जातात. मानव देह पुन्हा नाही, म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही. हा जन्म मिळाला, मानव देह एकदाच मिळेल. मागच्या जन्मामध्ये काही झालं असेल तर दुसऱ्या जन्मात अल्पश्रमात प्राप्त होईल. पूर्वदत्ताच्या विद्या, पूर्वदत्तंच यद्धनम, पूर्वदत्ताच्या या भार्या अग्रे धावती धावते. पूर्वदत्त म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये, पूर्वदत्ताच्या या विद्या, पूर्वीच्या जन्मामध्ये जर विद्यादान घडलं असेल तर या जन्मामध्ये अल्पश्रमात विपुल विद्या प्राप्त होईल. बरं का, विद्यादान घडलं असेल तर. पूर्वदत्ताच्या या विद्या आणि पूर्वदत्तंच यद्धनम, पूर्वीच्या जन्मामध्ये दानधर्म जर घडला असेल तर या जन्मात अल्पश्रमात विपुल धनाची प्राप्ती होईल. मागच्या जन्मात दान धर्म घडला असेल तर, नसेल घडला तर या जन्मात धन दिसणार नाही. पूर्वी केलेलं कर्म, पूर्वी जे जे की जे कर्म ते ते भोगावे हा धर्म. पूर्वीच्या जन्मात विद्यादान घडलं असेल तर या जन्मामध्ये अल्पश्रमात विद्या प्राप्त होईल. विद्या घेणारे सुद्धा फार शहाणे आहेत आणि विद्या देणारे त्याच्यापेक्षा आहेत. हे संगीत विषय घ्या. एक पालक गेले संगीत शाळेत, माझ्या मुलाला संगीत शिकवायचं आहे. हे लिटिल चॅम्पपासून सगळ्या बापांना वाटलं की आपल्या मुलांनी गाणारं व्हावं. एक गाणं आलं तरी त्याला वाटतं काय कौतुक, किती केवढं कौतुक, केवढं कौतुक. मग याला आता संगीत शाळेत टाकायला हवं. वडील जातात संगीत शाळेत, गुरुजी याला तुमच्या संगीत शाळेत टाकायचं आहे, काय फी घ्याल? गुरुजी म्हणाले मी पहिल्या महिन्यामध्ये 500 रुपये घेतो आणि दुसऱ्या महिन्यापासून 200 रुपये घेतो. गुरुजी म्हणाले पहिल्या महिन्यात 500 घेतो, दुसऱ्या महिन्यापासून 200 घेतो. मुलाचा बाप काय म्हणाला, मग ठीक आहे, मी या मुलाला माझ्या दुसऱ्या महिन्यापासून तुमच्याकडे पाठवतो. सद्गुरुनाथ महाराज. इथून तयारी विद्या शिकण्याची. पूर्वदत्ताच्या विद्या, पूर्वदत्तंच यद्धनम. तिसरं काय, पूर्वदत्ताच्या भार्या. आता इथे भार्या या शब्दाचा अर्थ वरच्या 2 प्रमाणे नाही बरं का. वरच्या 2 ओळीप्रमाणे जर अर्थ लावला तर पूर्वदत्ताच्या या भार्या म्हणजे आपली बायको जर कुणाला दान केली असेल तर, असं वरच्या ओळीप्रमाणे असा अर्थ होईल. पण या ठिकाणी भार्या या शब्दाचा अर्थ कन्या असा आहे. माझी कन्या सुवर्णालंकृत करून विष्णू स्वरूप वराला अर्पण करेन, दान देईन. पूर्वदत्ताच्या या भार्या असं केलेलं परिपक्व कर्म अग्रे धावती धावते. काही काही लोक पुनर्जन्म मानायला तयार नाही. मागच्या जन्मात कोण होतो, कुठे होतो, कसा होतो, काय केलं, कोण बघतो. पण पुनर्जन्म आहे हे काही काही श्लोकांनी सिद्ध होतं. पुनर्जन्म मानावाच लागेल. एक चांगले शिकलेले गृहस्थ, डबल MA झालेले, घरी श्राद्ध पक्ष वगैरे असेल तर मानत नव्हते. कित्येक वर्षापासून वडिलांना विरोध करीत होते, बाबा हा श्राद्धाचा खर्च म्हणजे वेस्ट आहे. बाबा म्हणाले, अरे बाबा कळलं तू आमचं काही करणार नाही. तुझ्या बोलण्यावरून कळलं की तू आमचं काही करणार नाही, तू करू नको, पण मला तर माझ्या बापाचं करू दे. पण बाबा ते ब्राह्मण जेवतात आणि आजोबांना कसं मिळतं?
वडील ऐकत नाही म्हणून एक दिवस तो ब्राह्मणच पकडला. श्राद्धाच्या दिवशी ते जेवत होते, त्यांच्याजवळ आला. काय महाराज, बरेच वर्ष झालीत आमच्याकडे हे खीर वडे भात सुरू आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जेवता आणि आमच्या आजोबांना कसं मिळतं हो? तो ब्राह्मण म्हणाला, अरे बाबा, आपण पत्र लिहिलं. पूर्वी पत्राचा काळ होता. पत्र लिहिलं, ज्याचं नाव लिहिलं त्याला बरोबर मिळतं ना. दिवाणजीजवळ पैसे दिले तर मालकाच्या खजिन्यात बरोबर जमा होतात ना. तसं क्षण जरी आम्ही घेत असू, तरी आम्ही जेवत असलो तरी आमच्या जेवल्याने ते पितर तृप्त होतात. तो म्हणाला, मी हे मानत नाही. आजोबाला तुम्ही जेवलात म्हणून मिळतं, मी मानत नाही. म्हटलं, बाळा, हा श्रद्धेचा प्रश्न आहे. मानत काही नाही, तुला मानावं लागेल. श्रद्धा ठेवावी लागेल. श्रद्धावान लभते ज्ञानम. कुठेही श्रद्धा असावी. तो म्हणाला, माझी श्रद्धा नाही आणि मी अंधश्रद्धावान नाही. तुम्ही जेवताना माझ्या आजोबांना कसं मिळतंय हे मला उत्तर पाहिजे. वडील म्हणाले, कशाला त्यांच्या मागे लागला, जाऊ दे ना. नाही बाबा, आज मला कळलंच पाहिजे काय प्रकार आहे. ब्राह्मण म्हणाले, मला जेवू देतो का थोडं? माझं जेवण झालं की मी बैठकीत सांगतो तुला. जेवण झालं, ब्राह्मण बैठकीत आले, पानाला चुना लावायला लागले. हा लगेच येऊन बसला. बाजूला त्याचे वडील येऊन बसले आणि ब्राह्मणाने पानाला चुना लावता लावता याने विचारलं, काय महाराज, आपण जेवलात, मग हे आजोबांना कसं मिळालं? आणि त्या ब्राह्मणाने साहेबांच्या वडिलांकडे अंगुली निर्देश केला आणि अंगुली निर्देश करून त्याला विचारलं, आधी हे मला सांग, तू शब्द प्रमाण मानतो का? तो आता रंगात आला होता. तो म्हणाला, मी शब्द प्रमाण वगैरे काही मानत नाही. ब्राह्मण म्हणाले, तुला शब्द प्रमाण मानावं लागेल. शब्द प्रमाण न मानणारा जन्माला यायचा आहे. आणि पानाला चुना लावता लावता एक अंगुली निर्देश केला वडिलांकडे आणि त्या साहेबांना प्रश्न विचारला, हे तुझे कोण? हे तुझे कोण म्हटल्यानंतर तो जरा संतापला. अहो महाराज, ही पद्धत आहे का विचारण्याची? हे तुझे कोण? काय त्यात पद्धत? तुझे कोण आहेत सांग ना. अहो माझे बाबा. हां, तुझे बाबा आहेत ना? हो. कशावरून? तो म्हणाला, वा रे वा, काय काही पद्धत आहे विचारण्याची? कशावरून म्हणजे? नाही, तू म्हणाला ना बाबा आहेत, हे तुझे बाबा आहेत, हे मला सिद्ध करून दे. 10-15 मिनिटं बोललेच नाही. पुन्हा ब्राह्मणाने विचारलं, हे तुझे बाबा आहेत, सिद्ध करून दे. कशावरून तुझे बाबा आहेत? तो म्हणाला, माझी आई म्हणाली म्हणून. अरे बाबा, 5 मिनिटापूर्वी तू म्हणाला शब्द प्रमाण. मी विचारलं तुला, शब्द प्रमाण मानतो का? तू म्हणाला, मी शब्द प्रमाण मानत नाही. मग आईने तुला जर सांगितलं हे तुझे बाबा आहेत, आईच्या शब्दावर विश्वास ठेवतो, ते शब्द प्रमाण मानतो. मग जगन्माऊली सांगते की मानव देह पुन्हा नाही. ही आई सांगते तर श्रद्धा ठेवता, पण संतांना माऊली म्हणतात. ती जगन्माऊली सांगते की पुन्हा मानव देह पुन्हा नाही. म्हणून आता तरी करी सार्थक काही, मानव देह पुन्हा नाही. एकदा गेलेला देह पुन्हा परत येणार नाही. पुढच्या चरणात शिवदिन केसरी महाराज म्हणाले, टाकुनी धन कांता ममता, सुखाने वर्णाश्रम करिता, प्रपंची उदासी न होई. आणि प्रपंची उदासीन होई, मानव देह पुन्हा नाही.
दोन गोष्टी जीवाला बद्ध करतात. टाकुनी धन कांता ममता, धनासक्ती आणि कांतासक्ती. अखंड द्रव्याची माळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध. आधी धनासक्ती आहे. जे श्रीमंत आहेत, धनवंत आहेत, त्यांना जगात मान आहे. धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे. सर्वमान्यता हे जगी, सर्वमान्यता हे जगी, धनवंता लागे, धनवंता लागे. जव चाले मोठा धंदा, जव चाले मोठा धंदा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, धनवंता लागे, धनवंता लागे. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, भाग्य अशाश्वत हे जाण. आ आ आ, धनवंता लागे. भाग्य अशाश्वत हे जाण, धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे. धनासक्ती आणि कांतासक्ती. माया नाम स्त्री. एक उदाहरण देतो आणि पूर्वरंग संपवतो. माया कशी आहे बा, कांतासक्ती. एक कवी एका खेड्यात गेले, जुन्या काळचा प्रसंग. पूर्वी चक्क्या नव्हत्या. 4 वाजता यांना आवाज आला, घर 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 घर. उठून पाहतात तर एक बाई दळती आहे. टोपलंभर ज्वारी बाजूला आहे आणि दळण दळती आहे. पूर्वी जात्यावरच दळण होतं. आमचे गोविंद स्वामी आपले सांगायचे, पायलीचं दळायचं, पायलीचं मळायचं, पायलीचं दळायचं, पायलीचं मळायचं, एकटीनेच गिळायचं, पण कुणाला नाही कळायचं. तो काळ होता. ते घर 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 आवाज आला आणि त्या कवीची काव्य शक्ती जागृत झाली. ते कवी काय म्हणाले, आता कवीचं असं आहे, जे न देखे रवी ते देखे कवी.
त्या जात्याचा आवाज आला घर घर, आणि कवी त्या जात्याला म्हणतात रे रे घरट्ट, रे रे घरट्ट मारोदिही, रडू नको. कम कम न भ्राम्यंत्यमुः कटाक्ष क्षेप मात्रेन आणि कराकृष्टस्य का कथा. जात्या रडून काही उपयोग नाही. तू स्त्रीच्या म्हणजे मायेच्या तडाख्यात सापडलाय. कांतासक्ती मायेच्या तडाख्यात सापडलाय, आणि ती स्त्री नाम माया तुला अशी फिरवते आहे. घर घर नुसतीच फिरवत नाही, बाजूला एक धोंडा ठेवलाय दगड, तो खुटा ढिला झाला का दे दणका. रडून उपयोग नाही, ते भोगावं लागेल तुला. मायेच्या तडाख्यात सापडलाय, कांतेच्या हातात आहे. याचं मराठीत रूपांतर आहे. जात्या कारणसी विचार करी हा, तू शांततेने जरा. स्त्रीचा एक कटाक्षही भ्रमवितो लांबून साऱ्या नरा. हाती घट्ट धरुनी गोल फिरवी, तीरे तुला सांप्रत जी होईल दशा करी सहनती, प्रार्थून देवा व्रत. सद्गुरुनाथ महाराज की. हे सगळं तुला सहन करावं लागेल. म्हणून टाकुनी धनकांता ममता, सुखाने वर्णाश्रम करिता, प्रपंची उदासी न होई. कशा उदासी का व्हायचं नाही? कर्तव्य कर्माकरता उदासी व्हायचं नाही. कर्तव्य करताना आनंदाने करायचं. पण उदासी केव्हा राहायचं? विषयाच्या वेळेला उदासी राही, उदासीन राही. पुढे म्हणाले ऐके सत्कीर्तन श्रवणी. शिवदिन केसरी महाराज म्हणाले कीर्तन जर ऐकायचं असेल तर सत्कीर्तन ऐका. कीर्तनाचे 3 प्रकार आहेत: संकीर्तन, सत्कीर्तन आणि असत्कीर्तन. संकीर्तन म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज करीत होते. स्वतः करता कीर्तन, श्रोत्यांकरता नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुरुवात झाली आणि समाधी लागली की एक दीड तास रामकृष्ण हरी. ज्यांना संकीर्तनामध्ये आवड आहे ते बसायचे, पण बहुतेक कुणाला नसायची. 1-1.5 तास 1.5 तास. एकदा तर लोक कंटाळले, याला समाधी लागले. 100 टाळकरी, 2 मृदंग, पूर्ण मंडप भरलेला, आणि महाराज जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणायला लागले. वेळ झाल्यानंतर हळूहळू हळू एक बाहेर पडायला लागला. एक 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 मंडप रिकामा झाला. मग तुकाराम महाराजांनी डोळे उघडले, पाहतात तो मंडप रिकामा. फक्त एक मृदंगाच्या बाजूला बसला होता, त्याला नमस्कार केला. वा बुवा, खरेच श्रोते तुम्ही सगळे गेले पण तुम्ही बसलात. तुकाराम महाराज म्हणाले पुढचं कीर्तन मी तुमच्याकरता करतो. तो म्हणाला नाही महाराज, मला बसावं लागलं कारण माझ्या खांद्यावरचं घोंगडं तुमच्या पायाखाली आहे, म्हणून बसावं लागलं. सद्गुरुनाथ महाराज. हे संकीर्तन आहे. माझ स्वतः करता कीर्तन, स्वतःच्या कल्याणाकरता कीर्तन. काही सत्कीर्तन, अभ्यास करून बोलणारे सत्कीर्तन, आणि असत कीर्तन म्हणजे भाज्यापेक्षा चटण्या जास्त. बरं का? अति विनोद. विनोद असावा, पण कीर्तनातला विनोद कसा असावा? पुरणाच्या पोळीचं जर भोजन असेल, 2-3 पुरणाच्या पोळ्या खाल्ल्यानंतर जरा जड जातं नाही का गोड खाण्याकरता, म्हणून चटणी असते. ही जास्त नसते भाजीसारखी. त्याचं 1 बोट खाल्लं, 3 पोळ्या झाल्यानंतर 1 बोट खाल्लं की पुन्हा 4थी पोळी खाण्याची इच्छा होते. म्हणजे चटणीपुरता विनोद असावा. पण विनोद केल्याशिवाय लोक जमत नाही. विनोदी कीर्तन तुम्ही मला त्या कोणते वारकरी कीर्तनकार, काय समाज असतो त्यांच्या कीर्तनाला. त्यांचं नाव देशमुख आहे वाटते पूर्वीचं. हां, पण त्या नावाने प्रसिद्ध आहे. एखाद्या वेळेला पाहतो मी ती क्लिप.
मला हे मानायचं आहे त्यांना की कधी श्रोता जो कीर्तनात आला नाही, कीर्तनाची पायरी चढली नाही, ते दिसतात सगळे. सद्गुरुनाथ महाराज मानलं बा महाराजांना. आम्ही एवढे लोक नाही जमवू शकलो, सो कोणताच कीर्तनकार त्याच्या एवढे लोक जमवू शकले नाही. काही असो, संसाराच्या गोष्टी असो, आपल्या प्रपंचाच्या असो, पण समाजापर्यंत वारकरी संप्रदाय नेला आणि तुकारामाच्या संतांच्या प्रमाण देऊन त्यांना बसवलं आणि शेवटी अध्यात्म सांगितलं. उत्तमच काम आहे. मग ते विनोद करतात म्हणून ते वाईट आहे का? नाही, श्रेय आहे त्यांना. जे कधी येत नाहीत ते आणून बसवणं, जे कित्येकांना जमलं नाही ते त्यांना जमलं. मी त्यांचे आभार मानतो. आमचे छोटेसे श्रोते असतात, 5, 50, 100, 200 असतात, हजारांनी लाखांनी नसतात. लाखांनी आमचे पैसेही नसतात आणि श्रोतेही नसतात. सद्गुरुनाथ नाही का? असो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. संकीर्तन, संकीर्तन, सत्कीर्तन आणि असत्कीर्तन. आता यांच्या कीर्तनाला कोणतं म्हणावं हे मला कळत नाही, पण समाज जमवला, प्रबोधन केलं, कठीण काम आहे. आमचे शिवदिन केसरी महाराज शेवटच्या चरणात सांगतात, शिवदिन केसरी पायी सद्गुरु वाचून दैवत नाही, आता तरी करी सार्थक काही, मानव देह पुन्हा नाही. जय जय रघुवीर समर्थ. पूर्वपदामध्ये शिवदिन केसरी महाराज म्हणाले, आता तरी करी सार्थक काही, आता तरी करी सार्थक काही, आता तरी करी सार्थक काही. मानव देह पुन्हा नाही, आता तरी करी सार्थक काही, आता तरी करी सार्थक काही. टाकुनी धन कांता धनकांता ममता. ममता 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 धनकांता ममता धनकांता ममता
कांता ममता सुखाने वर्णाश्रम करिता प्रपंचे उदासीन हो सार्थक काही आता तरी करी सार्थक काही सार्थक काही सार्थक काही 2-3 मिनिटं ऑर्गन वाजव ऐकव काहीतरी या बुवा हा चिंतामण बुवा या हरिभक्तीपरायण राघवेंद्र बुवा देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहे कीर्तनाला आणि चिंतामण बुवा नेमकर हे सुद्धा हार्मोनियमच्या साथीला आले आहेत तेही कीर्तनकार आहेत या ठिकाणी सगळेच कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत दासबोध पारायण करणाऱ्या ताई आहेत मधुर आवाजात सकाळी आणि दोघांच्याही पुरुषी स्वर आणि लेडीज स्वर छान ऐकायला वाटतं दासबोध पारायण सुरू आहे परिसरात भक्तिमय वातावरण आहे तेव्हा आमचे नेमकर बुवा एक अभंग सादर करतील नाम जपन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों छोड़ दिया क्रोध न छोड़ा झूठ न छोड़ा क्रोध न छोड़ा झूठ न छोड़ा सत्य वचन क्यों छोड़ दिया सत्य वचन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों झूठे जग में दिल ललचा कर झूठे जग में दिल ललचा कर झूठे जग में दिल ललचा कर असल वतन क्यों छोड़ दिया असल वतन क्यों छोड़ दिया कवड़ी को तो खूब संभाला कबड्डी को तो खूब संभाला लाल रतन क्यों छोड़ दिया लाल रतन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों छोड़ दिया जी सुमिरन ते अति सुख पावे जी सुमिरन ते
पावे, असल वतन क्यों छोड़ दिया, असल वतन क्यों छोड़ दिया। खालस एक भगवान भरोसे, खालस एक भगवान, भगवान सागमद गमद गमद निसा दसा निध मद निध मगमद गमरे रे गम गमद गमनी निसा। खालस एक भगवान भरोसे, खालस एक भगवान भरोसे, तन मन धन क्यों ना छोड़ दिया, तन मन धन क्यों ना छोड़ दिया, तन मन धन क्यों ना छोड़ दिया। नाम जपन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों छोड़ दिया। क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया, सत्य वचन क्यों छोड़ दिया। नाम जपन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों छोड़ दिया, नाम जपन क्यों छोड़ दिया। दोन मिनिटं भजन, चरित्राला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। धनिक एक कर्नाटक देशी, धनिक एक कर्नाटक देशी, घडवी विठ्ठल मूर्ती, घडवी विठ्ठल मूर्ती,
कर्नाटकात शिरहट्टी गावात धनिक एक कर्नाटक देश. जो धनिक आहे, सावकार आहे, कसली उणीव असते सगळ्यांना माहीत आहे. जेथे आहे धन तेथे नाहीच संतान. भगवंताचं हे गणितच आहे. कुठे हे दे कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला. कुठे ना कुठे देव संसारी माणसाला कमी ठेवतो. का कमी ठेवतो? आपल्याकडे यावा म्हणून. संसाराला 3 पायाचा चौरंग म्हटला आहे. स्वामी विवेकानंदांनी संसाराला 3 पायाचा चौरंग म्हटलेला आहे. चौरंगाला पाय किती असतात? 4. पण संसार रूपी चौरंगाचा एक पाय नेहमीच मोडका असतो. संतती आहे तर संपत्ती नाही, आणि संपत्ती आहे तर संतती नाही. सावकाराचे तसंच होतं. संपत्ती दुःखदही, संपत्ती दुःखदही, बाळाविण शून्य गृह दिसेवनची. एकही अपत्य नसता, पक्वाने विष समान सेवनची. अहो, घरामध्ये बाळ नसेल तर ते वनासारखं वाटतं नाही का? कवी कालिदास फार सुंदर म्हणतायत, अव्यक्त दंत मुकुला निमित्त हासही, गृहस्थ ऑफिसमध्ये गेले, आलगतात नाही का? ऑफिसमध्ये गेले आणि काहीतरी साहेबांनी वाईट बोलले. साहेब, आता खुर्चीचा अधिकार असतो, अपमान जरी झाला तरी बोलता येत नाही, कारण नोकरी आहे. पण तिकडे झालेला अपमान सगळा घरी निघतो नाही का? ते क्रोधी झाले, पाय आदळतच घरी आले आणि दाराला एक थाप मारली. हे दार उघड. बायकोने ओळखलं आतमध्ये की स्वारी आज रागात आहे. चतुर स्त्री होती. तिने काय केलं, आपला 2 वर्षाचा रांगता मुलगा दारात ठेवला आणि हळूच दार उघडलं. आणि तो मुलगा जवळ आला, त्याच्या दंतकलिका बघितल्या, हसताना बघितल्या त्याला. निमित्त हासही अव्यक्त वर्ण रमणीय वच प्रवृत्तीनं अंकाश्रय प्रणयीन स्तनयान वहंतो धन्यास्तदंगरजसा मलिनी भवंती. त्याच्या त्या कलिका उमललेल्या बघितल्या आणि जेवढा हा संतापला होता तेवढा शांत झाला. हा संसाराचा आनंद आहे. आता तो नव्हता. वृद्धापकाळ आला, आशा संपली. पण गावकरी काही पांडुरंगाचे भक्त होते. ते म्हणाले, सावकार आला की सावकार एक काम करा, आम्ही वारकरी आहोत, पण आता वय झालाय, आम्ही पायी पंढरपूरला जाऊ शकत नाही. तेव्हा विपुल धन आपल्याकडे आहे, ते एखादं पांडुरंगाचं मंदिर बांधा, हेच पंढरपूर समजून आम्ही गावात दर्शनाला येऊ. 4 लोक येतील आणि यावत चंद्र दिवा करो तुमची कीर्ती राहील. सावकाराला ते पटलं. संपत्तीचा योग्य उपयोग व्हावा असं वाटत असेल तर अशी कामं करावीत. भरपूर पैसे आहेत अशा सामाजिक कार्याकरता. अन्नदानाचा केवढा खर्च येतो, कुणी आला तरी जेवायला मिळतो. म्हणून 4 लोकांना 4 घास मिळावेत या हेतूने का होईना दानपेटीत काहीतरी टाकावं. दानेनं पाणी नतु कंकणेनं. हे जे हात आहेत ते दान करण्याकरता आहेत, कंकण घालण्याकरता नाही आहेत.
दानाचं महत्त्व सांगतो की आपण जे मिळवतो, काय आपण जे मिळवतो त्यात एकटे आपण मालक नाही बरं का. आपल्या मेहनतीचं पण मालक आहेत चार. कोणते चार? चत्वारो धनदायादा धर्माग्नी नृपतस्करः तेषां ज्येष्ठावमानेन त्रयः कुप्यन्ति बांधवाः. आपण जे मिळवतो त्याचे मालक चार आहेत. धर्माग्नी नृपतस्करा, धर्म अग्नी, राजा आणि चोर. मोठा भाऊ कोण? धर्म. धर्म कार्याकरता जर खर्च झाला नाही, अशा संस्थेला दानधर्म झाला नाही, म्हणजे धर्माचा अपमान झाला, तर तीन भाऊ त्याचं बेभाव अपहरण करतात. अग्नी जाळून टाकतो, धर्माग्नी. धर्माचा अपमान झाला तर अग्नी जाळून टाकतो. नृप म्हणजे राजा, कराच्या रूपाने वसूल करतो, आणि चोर न मोजता घेऊन जातो. धर्माग्नी नृपतस्करा. म्हणून आपल्या मिळकतीतला काही अंश दान करावा. सावकाराला पटलं की यांच्याकरता आपण एक पांडुरंगाचं मंदिर बांधू. पांडुरंगाला मूर्ती करण्याकरता कारागिराला असे आदेश दिलेत. पंढरपुरात मूर्ती तयार झाली, मंदिर तयार झालं, करोडो रुपये खर्च झाले, आणि प्राण प्रतिष्ठेचा दिवस ठरला. प्राण प्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी त्या सावकाराला आणि ब्राह्मणांना दृष्टांत झाला. जरी ठेविसी बळे स्त्री सुत धन तनु नाश करीन मी सगळा. नवरत्न भूषणाते ल्याया या प्रतियोग्य कंबू सदृश गळा. सद्गुरुनाथ महाराज की. आता कोण करणार? ब्राह्मण म्हणाले आम्ही स्थापना करणार नाही. सावकाराने दृष्टांत सांगितला आणि तेही म्हणाले आता हे कसं काय करायचं. पण एक सांगितलं पांडुरंगाने, मला माझ्या भक्ताकडे नेऊन घाला. कोणत्या भक्ताकडे? प्रतिष्ठान हे नाम विख्यात ज्याचे, महाक्षेत्र ते तीर त्या गौतमीचे. तिथे राहिला टाकुनी जो अहंता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि मग सावकाराने पैठणला पत्र पाठवलं एकनाथांकडे. अशी अशी आम्ही मूर्ती तयार केली, लाखो रुपयाचं मंदिर बांधलं, पण पांडुरंगाने दृष्टांत दिला मी इथे राहणार नाही, माझ्या भक्ताकडे नेऊन द्या. आम्ही पालखी घेऊन तुमच्याकडे येत आहोत, पांडुरंगाला आणत आहोत. आणि सकाळचं भागवत आटोपल्यानंतर तो शिरट्टीचा माणूस आला सावकाराचा, हातात पत्र पडलं एकनाथांच्या, आणि पत्र वाचता वाचता अष्टसात्विक भाव प्रकट झाले, अंगावर रोमांच. काय लिहिलं होतं त्यात? काशीचे विनायक व भागवत वर्णन करतात. आणि नाथांनी त्याला उत्तर दिलं. पत्रात मजकूर होता, आम्ही एवढं लाखो रुपयाचं मंदिर बांधलं, पण पांडुरंगाने आम्हाला असा दृष्टांत दिला. नाथांनी त्याच माणसाबरोबर पत्र पाठवलं, हे पांडुरंगा, तू आपणहून माझ्या घरी येतोय, झोपडीत येतोय, लाखो रुपयाचं मंदिर सोडून माझ्या प्रेमाकरता. मग मी सुद्धा तुझी तशीच सेवा करीन. कशी? सकुटुंब मध्यम, सकुटुंब सपरिवार. कशी सेवा करेन? सकुटुंब सपरिवार. म्हणजे आपण पत्रिकेत, लग्नाच्या पत्रिकेत लिहितो तसं नाही बरं का. सहकुटुंब सहपरिवार यावे. मी सेवा कशी करेन? सकुटुंब सपरिवार. सकुटुंब सपरिवार म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन, यासह मी तुझी सेवा करीन. सकुटुंब सपरिवार.
कुटुंब सहपरिवार. अशा विलंबित धुमाळ्या इतर ठिकाणी आम्ही म्हणत नाही. इथे ऐकणारा श्रोता आहे म्हणून म्हणतो. तुझा मी दास विठुराया, कुटुंब सहपरिवार. तुझा मी दास विठुराया, सर्व तुझे घरदार, उदारा रत तुझी कार्या. रत तुझी कार्या. काय म्हणाले एकनाथ महाराज? तुझ्या द्वारीचा श्वान वाकविन मान दया पायी, लोळविन पदातव धुळीत तनु राहीन ती ठाई. तुझ्या ताटीचा तुकडा खाईन असो नसो काही, तव मुख पाहिन चाटीन तुझला माझी विठाबाई. भागवताचा विनायक भागवत यांची ही रचना आहे. शब्द बघा त्याच्या अगोदरचे. रुक्मिणी रमणा स्वजना भरणा, करीच्छित पूर्ती. सुर नर मुनी निगमागम गाती, सतत तुझी कीर्ती. भागवताचा गवत परिहा, जन्मन करीवाया. सर्व तुझे घरदार, उदारा रत तुझी कार्या. पालखी आली, अष्टसात्विक भाव प्रकट झाले. कुणाला तरी सांगितलं, अरे जा गावातल्या ब्राह्मणांना बोलवून आणा, पांडुरंगाची स्थापना करायची आहे. आपणहून माझ्या घरी पांडुरंग आलेला आहे. शिरहट्टीवरून सावकाराला दृष्टांत दिला म्हणून पांडुरंग इथे आला. हे ब्राह्मणांनी मान्य केलं नाही. ते म्हणाले आम्ही स्थापना करणार नाही. का? ही बुवाबाजी आहे, एकनाथाचा ढोंगीपणा आहे. आणि त्यांनी बहिष्कार घातला. बहिष्कार घातला, कुणीही स्थापनेला जायचं नाही. आणि एक अट ठेवली, आम्ही स्थापना करू पण त्या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर आम्ही तबकामध्ये लोणी ठेवू, स्वतःच्या हाताने ते लोणी घेऊन खावं. हा चमत्कार झाला तर पुढचं कार्य करू, नमस्कार करू, अन्यथा नाही. मग स्वतः एकनाथ महाराज गेले. ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अहो मला माझं कार्य करायचं आहे, आपण आल्याशिवाय ते होणार नाही. तुमची अट मला मान्य आहे. आणि पांडुरंगाला मनामध्ये म्हणतात, पांडुरंगा लाखो रुपयाचं मंदिर सोडून तू माझ्याकडे आला, माझ्या झोपडीत आला, आणि मी तुझी कशी सेवा करणार हे सांगितलं. वैभव ऐश्वर्य तुला नको आहे, जिथे प्रेम आहे, भक्ती आहे, माझ्या झोपडीत तू येतोय. आणि खरोखर महालात बंगल्यात काही नाही आहे, जे झोपडीत आहे ते तिथे नाही. महाली मऊ बिछाने
कंदील शामियाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पण आमची झोपडी कशी आहे, दारासी नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. ब्राह्मणाला सांगितलं पांडुरंगाने आपल्या हाताने घेऊन लोणी खाल्लं तर पुढचं कार्य करा, अन्यथा नाही. तो जाणे तुम्ही जाणे. त्या अटीवर ब्राह्मण आले. ज्या ओट्यावर ते बसत होते त्या ओट्याचं नाव पैठणमध्ये कुच्चर ओटा पडलं. असे कुच्चर ओटे फक्त पैठणातच आहेत का? प्रत्येक गावात आहेत. हे रिकामटेकडे लोक त्या ओट्यावर बसले असतात आणि सज्जनांच्या निंदा करीत असतात. पण संतांकरता एक आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, यांच्याशिवाय महत्व येत नाही. ज्यांना काही कामं नाहीत त्यांची ही कामं आहेत. दिवसभर कीर्तनकार सुद्धा, म्हणजे आम्ही सुद्धा रिकामेच असतो. काही काही ठिकाणी रात्री 9-10 वाजता कीर्तन असतं. मग संध्याकाळी काय करायचं, चालले बागेत फिरायला. एकदा एका बागेत गेलो, 2 मुलं गप्पा करीत होते रिकामटेकडे. बाजूला एका बेंचवर मी बसलो, त्यांच्या गप्पा ऐकल्या. एक म्हणाला, का रे, गेल्या वर्षी माझे वडील नदीवर पोहायला गेले होते. आणि आधी तो म्हणाला, मी काय सांगतो ते ऐक. गेल्या वर्षीची गोष्ट ना, अरे गेल्या वर्षी मी पोहायला गेलो, माझी घड्याळ त्या नदीत पडली. आणि काल जेव्हा मी पोहायला गेलो तेव्हा उडी मारल्याबरोबर माझी घड्याळ सापडली. तो त्याचाच मित्र होता. तो म्हणाला, बरोबर आहे, गेल्या वर्षी तुझी घड्याळ नदीत पडली आणि ती आत्ता सापडली. का रे, ती 1 वर्ष पाण्यात राहिली, टाईम देते का? तो म्हणाला, हो. अरे मग वॉटरप्रूफ आहे का? ते माहीत नाही, पण टाईम देते, बिघडली नाही. तो दुसरा मित्र म्हणाला, बरोबर आहे, गेल्या वर्षी माझे वडील त्याच नदीत बुडले होते, ते कालच घरी आले. सद्गुरुनाथ महाराज, तुझे वडील 1 वर्ष नदीत काय करीत होते? तो म्हणाला, तुझ्या घड्याळाला चाबी देत होते. सद्गुरुनाथ महाराज. या रिकाम टेकड्यांच्या गप्पा. काय तर म्हणे, आम्ही पांडुरंगासमोर लोणी ठेवू आणि स्वतःच्या हाताने ते लोणी तबकातलं पांडुरंगाने खावं. नाथांनी मान्य केलं आणि ब्राह्मण घरी आले. एका तबकामध्ये लोण्याचा गोळा ठेवला आणि एक नाथाने भगवंताला प्रार्थना केली, पांडुरंगा. एकनाथ महाराज म्हणाले, मला माहित आहे मागच्या अवतारात तू भरपूर लोणी खाल्लाय, पण आज तुला माझ्याकरता लोणी खायला लागेल. नवनीताची आवड तुझ तरी, नवनीताची आवड तुझ तरी, नवनीताची आवड तुझ तरी, नवनीताची आवड. सडकरी खा लोणी, झडकरी खालोणे, नवनीताची आवड तुझ तरी, नवनीताची आवड. झडकरी खालोणे,
करी खालो गोपाळा गोपाळा खोटे बोलसी गोपाळा तू खोटे बोलसी हे न म्हणो कोणी हे न म्हणो खोडी नवनीताची आवड तुझ तरी नवनीताची आवड तुझ तरी पैठणचे लोक होते, पालखी घेऊन आलेले शिरडकीचे लोक होते. आता काय होणार? मूर्ती लोणी कशी खाणार? पांडुरंगा क्षत्रिय कुल सोडून तू गोकुळी आलासी गव्य सेवाया. कृष्णावतारात तू भरपूर लोणी खाल्लं, पण आज माझ्याकरता तुला लोणी खायला लागेल. झडकरी खा लोणी गोपाळा तू खोटे बोलसे गोपाळा तू खोटे बोलसे हे न म्हणो कोणी नवनीताची आवड तुझ तरी नवनीताची आवड कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. पांडुरंग असा होता, करकटेवरी ठेवून या. आपलं आराध्य दैवत जे असतं ना, त्याच्याकडे बघितलं तर सगळी सुंदरता आपल्याला कळते. काय अनेक संतांनी त्या पांडुरंगाचं वर्णन केलं आहे. काय सुंदर दिसतो तो पांडुरंग. जनाबाईचा अभंग आहे. रागेश्री ज्यांनी पांडुरंगाचं स्वरूप हृदयात साठवलं, म्हणजे जनाबाईंनी साठवलेलं होतं. तसं सगळ्या बघणाऱ्यांचं झालं. काय सुंदर पांडुरंग आहे. रूप सावळे सुंदर सुंदर रूप सावळे सुंदर सुंदर रूप सावळे सुंदर. कानी कुंडले कानी कुंडले कानी कुंडले मकराकार रूप सावळे सुंदर सुंदर रूप सावळे सुंदर सुंदर रूप सावळे सुंदर. पाय जोडोनी विटेवरी पाय जोडोनी विटेवरी कर ठेवोनी कटेवरी कर ठेवोनी कटेवरी रूप सावळे सुंदर सुंदर
वैजयंती वैजयंती माळ गळा गळा वैजयंती आ आ गळा वैजयंती माळ पुढे नाचती नाचती गोपाळ पुढे नाचती नाचती गोपाळ रूप सावळे सुंदर रूप सावळे गरुड सन्मुख सन्मुख उभा उभा गरुड सन्मुख सन्मुख उभा म्हणे जनी धन्य शोभा म्हणे जनी धन्य शोभा रूप सावळे सुंदर रूप सावळे सुंदर काने गोंडले मकराकार रूप सावळे सुंदर सुंदर रूप सावळे ओ रूप सावळे ओ रूप सावळे सुंदर पंढरीनाथ महाराज की जय. परमार्थ तो नोहे लेकुराच्या गोष्टी तेथे अनुताप पोटी व्हावा लागे. खरोखर भगवंताचे मी आभार मानतो. गेली 55 वर्ष तार सप्तकात गात होतो, तारुण्य होतो, मस्ती होती, पण देह कुठपर्यंत काम करणार. खूप इच्छा असते काही काही करावं, पण शरीर साथ देत नाही. घसा कोरडा होतो, व्याधी होतात, तरी सुद्धा 2-2.5 तास ऐकणारे असतील तर 3-3.5 तास कीर्तन करतो. पण मला श्रोत्यांची मर्यादा माहीत आहे. 2 तासाच्या वर कुणी बसू शकत नाही. कारण माझा अनुभव असा आहे, मी इथे 3 तास उभा झालो तरी माझं कोणतंच दुखणं त्रास देत नाही. पण कीर्तन संपलं की 24 तास सुरू राहतं आणि ते भोगतो मी. पण मर्यादा शरीराची संपली एवढं मला गडावर आल्यानंतर आता कळलं. म्हणजे हे आत्ताचेच प्रकार आहेत गेल्या 3-4 महिन्यातले. मग संदेश मिळत आहे भगवंताचा, बुवा आता आराम करा, खूप भरपूर झालं आहे, असं भगवंताची इच्छा दिसते. कारण पुन्हा तसा आवाज त्या काळातला येणे शक्य नाही. त्यापेक्षा सोय आहे ना. पुष्कळांनी सल्ला दिला, बुवा आता घरी माळ घेऊन बसा. बसणार, सांगण्याची गोष्ट आहे का ते. पडिले वळण इंद्रिय असं काळ. पण तो जप तरी त्यांनी करून घ्यावा. उपासना करता यावी, श्रवणाकरता बसता यावं. श्रवण करीन, पारायण करीन अनेक ग्रंथाचं, पण बस कंबर लागून जाते, बसायला तर दिलं पाहिजे. आणि काय त्याच्या मनात आहे हे आता पुढचं मी सांगू शकत नाही.
आणि शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तन करील असा संकल्प आहे. नाही कुठे जाणार, पण माझ्या गावातच करीन, घरी करीन. कारण माझे बालपणचे खेळ असेच होते. सगळी मुलं हुतू उड्या मारणे. माझा खेळ होता 4-5 मुलांना समोर बसून गोष्ट सांगायची टाळ घेऊन. हा माझा लहानपणचा खेळ. आणि ते सुद्धा वाशिमला दत्त महाराज, संत दत्त महाराज मुंगळेकर होते, ते माझ्या आईचे गुरु. आणि संत दत्त महाराज मुंगळेकरांचे वडील उद्धव महाराज मुंगळेकर ते बिलोलीचे होते. बिलोली म्हणजे आंध्र प्रदेश. त्यांची परंपरा दत्तात्रयाची आहे. आणि वारकरीसुद्धा पंढरपूरचे ते वारकरी होते. दत्त महाराज मुंगळेकर माझ्या आईचे गुरु. आणि दत्त महाराज यांची आई म्हणजे उद्धव महाराजांची बायको. तिला आम्ही आईसाहेब म्हणायचो. म्हणजे आम्ही लहान असताना दत्त महाराजांचा मुलगा मी असे खेळत होतो. खेळ कोणता? माझं कीर्तन. या मुलांनी कीर्तन ऐकायला बसायचं. म्हणजे एकदा त्या मायबाई कीर्तनात आल्या बालपणी. अरे तुमचा खेळ बघू का म्हणून बसला तिथे खुर्च्या टाकून. मग मनला हार घालण्याची वेळ आली. त्या म्हणाल्या, श्याम आज मी तुला हार घालते. अरे बाबा, आईसाहेब हार हार घाल. मग त्यांनी मला हार घातला आणि हार घालताना आशीर्वाद दिला, श्याम यापुढे असे हार तुझ्या गळ्यात पडत राहतील. अजूनही पडत आहे. माऊलीचा आशीर्वाद आहे. आणि पुढे भरपूर सेवा झाली. असो, पांडुरंगाचा हात असा होता. सगळे बघत होते. नवनीताची आवड तुझ तरी झडकरी खा लोणी, खा लोणी असा आर्त स्वर ऐकला पांडुरंगाने. आणि हा हात उजवा हात समोर गेला. लोण्याचा गोळा उचलला, असा मुखात घातला आणि पांडुरंगाने लोणी खाल्लं. तो हात असा न ठेवता असा ठेवला. असा न ठेवता असा ठेवला. नाथा तू म्हणशील पुन्हा घे, असा असलेला हात असा करायला वेळ लागू नये म्हणून असाच ठेवतो. इतकं गोड आहे. अद्याप्य तृप्तोस्मी तवार्पितेन हय्यंगवे नाल्पतरेन नाथ किंचित सलज्जः किम पांडुरंगाः प्रोत्तान पाणीम स्वकटौ बिभरती. पांडुरंगाची मूर्ती थोडी लाजल्यासारखी झाली. का? मंदिरामध्ये प्रसाद वाटताना मुलं घाई करतात, मला द्या मला द्या मला द्या. प्रसाद वाटणारा म्हणतो, का रे तुला आत्ताच दिला ना. तो प्रसाद खातो, हात पुसतो, पुन्हा म्हणतो मला द्या. तो म्हणतो, अरे तुला आत्ताच दिला ना. तो मुलगा लाजतो, हो मला आत्ताच दिला, पण माझ्या बापाचा. मंदिरातल्या प्रसादाकरता ज्याप्रमाणे मुलगा लाजतो, त्याप्रमाणे तो पांडुरंगनाथांच्या लोण्याकरता लाजला. किंचित सलज्जः किमु पांडुरंगा. काही म्हणतील का हो, काही बुवा काही सांगता का? दगडाची मूर्ती लोणी कशी खाईल? हा श्रद्धेचा प्रश्न आहे. श्रद्धेने काय होत नाही. श्रद्धा असावी. श्रद्धा ज्ञान देती है. श्रद्धा ज्ञान देती है, योग्यता स्थान देती है. श्रद्धा ज्ञान देती है, योग्यता स्थान देती है, नम्रता मान देती है. अगर ये तीनों मिल जाए तो आदमी को हर जगह सम्मान देती है. सद्गुरुनाथ. पहली श्रद्धा. भाव भोळ्या भक्तीची एक तारी. सुंदर भावगीत आहे. भावनाचा तू पुकेला रे मुरारी.
अहिल्या मुक्त केली आणि कुबजा स्पर्श होता दिव्य झाले. आवाजाची मर्यादा संपली. सद्गुरुनाथ महाराज घरी म्हणाले, बुवा बुवा, माझी बायको मला बुवाच म्हणते. अहो बुवा कशाला जाता, आवाज नाही ना. म्हटलं खर्जात करील. नाही षडजात, खर्जात करील. भगवंताला फक्त प्रेम पाहिजे. करणारा तो आहे, पण एकदा शब्द दिला की तो मोडायचा नाही असा माझा नियम आहे. म्हणून आलो. जे होईल ते होईल. कसं काय होईना घेतलं करून भगवंताने. शापिलेली ती अहिल्या मुक्त केली. प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्या मूर्तीचं नाव विजयी पांडुरंग असं ठेवलं. लोक म्हणतील दगडाची मूर्ती लोणी कशी खाईल. श्रद्धेचा प्रश्न आहे हा. एकच उदाहरण देतो मी त्यांना विचारणाऱ्यांना. ते विचारतात की 25-30 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, 30-40 वर्षे झाली की काय, भारतातले सगळे गणपती दूध पित होते. आठवते ना? मी सुद्धा चमचा दुधाचा चमचा गणपतीसमोर धरला. ते कुठे गेलं माहीत नाही. सगळे गणपती दूध पित होते. टी व्हीवर बातमी सुरू होती. मग आताचा गणपती दूध पितो तर नाथाचा पांडुरंग लोणी नाही खाणार. सद्गुरुनाथ महाराज की. आणि मंगलवाद्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली. नवनीताची आवड तुझ तरी नवनीताची पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा झाली. विजयी पांडुरंग नाव ठेवलं मूर्तीचं आणि मंगलवाद्य वाजायला लागले. दिर्दिर तन तन दे रे ना दे, दिर्दिर तन तन दे रे ना दे, दिर्दिर तन तन दे रे ना दे. तन दे रे ना दे, दिर्दिर तन दे रे ना दे. तोम तनोम दिद्रोम तदारे तानी उदनी तनी तदानी तगदारे ता तगदारे तारे तानी दिद्रोम तन दिर्दिर तन दे रे ना दे. नादिर्देम नादिर्देम दिद्रोम तन नादिर्देम नादिर्देम दिद्रोम तन नादिर दिर दिर दीप नादिर दिर दिर दीप. तिकीट तिकीट तक दे दे नाना, तिकीट तिकीट तक दे दे नाना. तक घिला अंग दि टकीट तक गदी ग दित्रोम तन दिर दिर तन तन दे रे ना दे. लोक चमत्काराला नमस्कार करतात. ब्राह्मणांनी चमत्कार पाहिला तेही शरण आले नाथांना. सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. नादिर्देम नादिर्देम दित्रोम तनन नादिर्देम नादिर्देम दित्रोम तनन नादिर्देम तिकीट तिकीट तक दे दे नाना, तिकीट तिकीट तक दे दे नाना. तक घिला अंग दि टकीट तक गदी ग दित्रोम तनन दिर्दिर तनन तन दे रे ना दे. तन तन दे रे ना दे, दिर्दिर तनन तन दे रे ना दे, दिर्दिर तनन तन दे रे ना दे.
दिर्दि तनन तन देरे नदिम तोम तनोम दिद्रोम तदरे तने उदने तने तदने तक धारे धारे तने दिद्रोम तनन दिर्दि तनन तन देरे नदिम nadirdim nadirdim didrom tanana nadirdim didrom tanana nadirdim tikita tikita tak de nana tikita tak de nana tak gilang de tikita tak de gan didrom tanana didtanana tana dere nadim tanana tana dere nadim dere nadim dere nadim dere na dere nadim dere nadim dere na dere nadim dere nadim dere na पंढरीनाथ शिरट्रेचे लोक परत आलेत. ते मंदिर तसंच राहू नये म्हणून त्यांनी ठराव घेतला की नाही पांडुरंग तर रुक्मिणीला बसवू. रुक्मिणीची मूर्ती तयार झाली. तिने दृष्टांत दिला, माझा नवरा तिकडे मी इकडे का, आमची अजून सोड चिठ्ठी झालेली नाही. सद्गुरुनाथ महाराज आणि ते देऊळ शेवटी भोंड देऊळ म्हणून प्रसिद्ध झालं आणि हा विजयी पांडुरंग म्हणून प्रसिद्ध झाला. पैठणला एकनाथ महाराजांच्या वाड्यात अजूनही ती मूर्ती आहे. आता ती पितळीची आहे, पण पैठणकरांनी सांगितलं आमच्याकडे अजूनही ती मंदिर आहे. काही ठराविक ठिकाणी विजय पांडुरंगाची मंदिरं आहेत. मग एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्याचं सार्थक केलं. आपल्याही देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर पूर्वपदामध्ये शिवदिनकेसरी महाराज सांगतात, आता तरी करी सार्थक काय, सार्थक काय, आता तरी करी सार्थक काय, सार्थक काय. मानव देह पुन्हा नाही, मानव देह पुन्हा नाही, पुन्हा नाही. हो आता तरी करी सार्थक काय, सार्थक काय. शिवदिन केसरी पाय, शिवदिन केसरी पाय, शिवदिन केसरी पाय. सद्गुरु वाचूनी दैवत नाही, सद्गुरु वाचुनी दैवत नाही, दैवत नाही. राजाधिराज रामचंद्र भगवान की. सर्वांनी प्रार्थना म्हणावी. म्हणा, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो.
जब प्राण तन से निगले पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो ओठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए यम दर्श ना दिखाए जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले जय जय रघुवीर समर्थ 2 दिवस या ठिकाणी समर्थ भक्त योगेश बुवा यांनी मला संधी दिली कीर्तन सेवेची संधी दिली गडावर कीर्तन म्हणजे फार आनंद होतो काही काही महाभाग गडावर सेवेतच असतात आमचे राघवेंद्र सारखे सेवा करण्याकरताच ते आले पण मी कधी कधी येतो म्हणजे आता 13 वर्षांनी गडावर आलो 2013 किती वर्ष झाले 13 नंतर आता आलो खूप मनातून इच्छा होती गडावर कीर्तन व्हावं सगळ्या भारतभर ती फिरलो पण गडावर झालंच नव्हतं शेवटी मारुतीवरनं म्हटलं का हो एवढं गडावर कीर्तन नाही होत का ते म्हणाले अहो लोक नसतात त्यांनी योग आणला मग हा दुसरा योग फकरन बुवा रामदासी योगेश बुवा यांनी आणला आणि उत्तम व्यवस्था केली माझ्याकडे पाहून माझी प्रकृती पाहून मी काल सांगितलं मला डोलीत आणलं धक्का लागू दिला नाही 2 दिवस छान व्यवस्था केली आमचा मित्र दिनेश जोशी त्या सेवा करतो त्यांनी सुद्धा लक्ष दिलं गरम पाण्यापासून सगळं मला पुरवलं सगळ्या समर्थ भक्तांचे आभार मानतो झालेली 2 दिवसाची सेवा समर्थ चरणी रामप्रभूंच्या चरणी अर्पण करतो आणि सगळ्यांची रजा घेतो पूर्वपदामध्ये शिवदिन केसरी महाराज म्हणतात आता तरी करीसार्थक काही मानव देह पुन्हा नाही 2 मिनिटं भजन कीर्तन संपेल श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय सद्गुरु समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय सद्गुरु प्रहलाद महाराज की जय जय रघुवीर समर्थ लगेच 6:30 वाजता गायनाचा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी आनंद घ्यावा धन्यवाद